सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, प्रदोष व्रताचे अत्यंत धार्मिक महत्त्व आहे व त्या दरम्यान केलेली भगवान शंकराची पूजा ही अत्यंत फलदायी होते, त्यामुळे शुभ फलाची प्राप्ती होते। प्रदोषकाली व्रत किंवा शंकराचे पूजन केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात। रविवारी येणाऱ्या प्रदोषास रवी प्रदोष किंवा भानू प्रदोष या नावाने संबोधण्यात येते। या दिवशी हे व्रत केल्याने उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य प्राप्त होते। प्रदोषकाली संध्याकाळी महादेवाला 5 बेलाचे पाने अर्पण करा। महादेवांना बेलाचे पान किती प्रिय आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे। जर तुम्ही प्रदोष काळात 5 बेलाची पाने अर्पण केली तर प्रत्येक बेलाचे पानाचे वेगवेगळे फळ प्राप्त होते। जर तुम्ही प्रदोष काळात 5 बेलाची पाने अर्पण केली तर प्रत्येक बेलाच्या पानाचे वेगवेगळे फळ प्राप्त होते। त्यामुळे तुम्हाला प्रदोष व्रत असेल तरी चालेल किंवा नसेल तरी चालेल, तरी तुम्ही महादेवांना संध्याकाळी मंदिरात जाऊन 5 बेलाची पाने अर्पण नक्की करा। तुमच्या घरी साक्षात देवी लक्ष्मी व श्रीहरी विष्णूचे आगमन होईल। आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे। महादेवांना आपण जी बेलाची पाने अर्पण करतो त्या बेलाच्या पानाचे आपल्याला वेगवेगळे फळ मिळत असते। कोणते फळ मिळते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। स्वामी भक्तांनो, रविवारी भानू प्रदोष आहे आणि रविवारी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे। महादेवांना पहिले बेलाचे पान अर्पण केले तर आपल्या घरात रिद्धीचे आगमन होते। दुसरे बेलाचे पान अर्पण केले तर सिद्धीचे आगमन होते। म्हणजेच महादेवांना 2 बेलाची पाने अर्पण केली तर आपल्या घरात रिद्धी सिद्धी येते। महादेवांना तिसरे बेलाचे पान अर्पण केले तर आपल्या घरात देवादिदेव महादेवाचे पुत्र गणपती बाप्पाचे आगमन होते आणि गणपती बाप्पा आपल्या घरी सुख प्रदान करते। महादेवांना चौथे बेलाचे पान अर्पण केले तर आपल्या घरात देवी लक्ष्मीचे श्रीहरी विष्णू भगवंतासह आगमन होते। आपल्या घरात धनसंपदा, संपत्ती, पैसा व शांतता येते। देवादिदेव महादेवांना 5वे बेलाचे पान अर्पण केले तर आपल्या घरात साक्षात देवादिदेव महादेव देवी पार्वतीसह आगमन होते आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख, कष्ट, पैशासंबंधी प्रॉब्लेम, अडीअडचणी, आपल्या घरातील भांडणतंटा सर्व दुःखाचे हरण होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। म्हणून देवादिदेव महादेवांना आपल्याला प्रदोष काळात 5 बेलाची पाने नक्कीच अर्पण करायची आहेत। आपण जर 5 बेलाची पाने अर्पण केली तर रिद्धी सिद्धीचे आगमन होते, गणपती बाप्पाचे आगमन होते आणि आपल्या घरातील दुःख संकटे सर्व नाश होतात। देवी लक्ष्मीचे श्रीहरी विष्णूसोबत आगमन होते। देवादिदेव महादेवाचे पार्वतीसह आगमन होते। त्यामुळे प्रदोषकाली महादेवाच्या पिंडीवर 5 बेलाची पाने नक्कीच अर्पण करा। देवी लक्ष्मी आणि विष्णूचे आगमन आपल्या घरी झाल्यामुळे आपले घर मालामाल होईल। स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा। तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते। श्री स्वामी समर्थ।